अरे कुठे आहे कानडे दादा तुम्ही? अहो आता तिसरा कुंभमेळा लागला, पण खरंच तुम्हाला भेटून लई आनंद झाला. मला एक आनंद काय वाटतं माहिती आहे का माणिकना, मनमाड सारख्या खेड्यातून तुम्ही इथं आले, नाशिकमध्ये उभे राहिले आणि आता तुम्ही इतरांना उभं करताय, हे ऐकून खूप आनंद वाटलं म्हणून तुम्हाला भेटायला आलो. लग्न करायचं म्हटलं तर खर्च खूप राहतात, बरं एवढे भारी भारी एक ड्रेस शिवायचे म्हणजे एवढा खर्च करायचा आणि लग्नात एकदाच घालायचं, नंतर त्याला सांभाळत बसायला त्रास होतो. ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे कसं घ्यायचं, वापरायचं, परत द्यायचं. कानडे साहेबांनी एकंदरीत हा उद्योग कसा काय, म्हणजे खरं तर या उद्योगाचा आणि त्यांचा कसा काही संपर्क नव्हता. शेती करणारा माणूस, एकेकारी गाई चालणारा माणूस, पण शिवण कामामध्ये हातखंडा होता त्यांचा, आणि शिवण कामातून एकदम ते डिझायनर कसे काय झाले वा. मला वाटलं मोदी जॅकेट वगैरे, अच्छा. मोदी जॅकेट पण ठेवतो fashion आपण. खूप हा आहे तसं. पूर्ण साईज आहे ना आपल्याकडे, कोणतीही साईज येऊ द्या, फार किती जाडा येऊ किती बारीक येऊ, सर्व साईज आहे आपल्याकडे. शूज पाहिजे तर शूज पण देतो, पण ते भाड्याने नाही, ते विकत देतो. अच्छा, शूज विकतो आपण. हा आपला बिझनेस नाहीये, बरोबर. कस्टमर साठी हा, आपल्याला ठेवावं त्याची लागतं. गरज भागवण्यासाठी. सिनेमासाठी वगैरे काही हिरो बिरो येतं का नाही आपल्याकडे? हिरो तर येतात ना आपल्याकडं. आपल्या ते माझ्या नवऱ्याची बायको, ते आपलं अभिजित. अभिजित खाडकेकर, ते आले होते. एवढं मोठं शोरूम झालं आपलं, के डिझायनर स्टुडिओ नाव ठेवलं तुम्ही याचं. मनमाडला शेती होती तुमची? मनमाडच्या बाजूला 8 किलोमीटर आपलं गाव आहे वादवरडी म्हणून, तिथे आपली शेती होती वाडवडिलांची. मग तुम्ही नाशिकला कसे काय आले? नातेवाईक होते, अच्छा अच्छा अच्छा. त्यांच्या इथं राहिलो. ते आपल्या तिथं खेडेगावाला पहिले खायचे हाल होते. बरं 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 ते बरं. असंच बोलले, काय राहतो का इथं? आम्ही म्हणलं इथं खायला चांगलं भेटत, तर ते काम शिकाल तेव्हा शिकल. नाही, पण त्याच्या आधी तुम्ही इथं नाशिकला होता, तुम्ही टेलरिंग शिकला, त्याच्यानंतर तुम्ही पुण्याला सुद्धा निघून गेला होता म्हणे. पुण्याला मी काम शिकण्यासाठी गेलो होतो. वेगवेगळे काम, जरा आयडिया येईल नवीन नवीन ठिकाणचे. तुम्ही परत नाशिकला का आले? किती केलं तरी आपल्याला शेवटी आपल्या गावाची आवड असते. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही लोकांचा विश्वास संपादन केला, अशा रीतीनं तुमचा एक वर्ग वाढत गेला आणि तिबेटियन मार्केटमध्ये तुम्ही दुकान टाकलं. त्याच्यानंतर पुढचा प्रवास कसा? तिबेटियन मार्केटमध्ये दुकान टाकलं, तर त्याच्यानं काहीतरी गॅसचा स्फोट झाला, तिथे माझं नुकसान झालं 2 वर्षांनी. बरं सगळ्या मशीन वगैरे तुटल्या तिथं. ही साधारणतः किती वर्षापूर्वीची गोष्ट ते आहे? आता जवळजवळ 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट. मुलगा हाताची आला, मग त्याने जरा थोडी कामानं सांभाळून घेतली. मुलाचं नाव आहे केतन कानडे. आणि हे सगळं करून माणिक कानडे बाजूला होत गेले, फक्त आशीर्वाद राहायचं. आता फक्त लक्ष द्यायचं. काम करणारे माणसं आहे, त्यांना बी बरोबर घेऊन पुढे चाललो आपण. बरोबर. मोदी जॅकेटपासून 3 पीस, नवरदेवाचा शेरवानी, नवरदेवाचे सायडर्स म्हणजे आई वडील, भाऊ बहीण, या सर्वांसाठी आपल्याकडे ड्रेस आहे अवेलेबल, तेही माफक दरात, कमी किमतीमध्ये. लवकरात लवकर या ना. आपल्याला जे काही तुमच्या घरी कोणी पोरांचं लग्न असेल, पोरींचं लग्न असेल, नातेवाईकाचं असेल, शेजारच्या पाजारचे असं असेल, तर के डिझायनरकडे यायचं आणि पाहिजे ते कपडे घेऊन मस्तपैकी रुबाबात नाचायचं. या आपल्या पार्टीच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. पात्रा, आपली पार्टी जिंदाबाद. आपली पार्टी जिंदाबाद. आपली पार्टी जिंदाबाद.